त्याला थांबा. काळे तुम्ही टाकलं होतं. टाकलं होतं एवढं पाणी आटायला पाहिजे रे. एवढं नाही आटायला पाहिजे मला. पडलं काही. मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज मी बायकोला सोबत घेऊन आलो आहे आणि मी एकटा आल्यानंतर पाणी कमी पडत आहे. ह्या केंद्र जरी आपण भरून आणली तरी पाणी कमी पडत आहे. उष्णता जास्त, ऊन जास्त वाढलं आहे, त्याच्यामुळे पक्षी प्राणी जास्त पाणी पितात. त्याच्यामुळे आज बायकोला सोबत एक हांडा जास्त आणला आहे पाण्याचा. आपण या ठिकाणी आलो तर काल पण पाणी टाकलं होतं आपण. हा पाणी पूर्ण पक्षीने प्राणीने पिऊन घेतलं. आता हे बघा पूर्ण दोन्ही डोरं आपलं कोरडं पडलं. तर आज आहे ना हे दोन्ही एक ही केंड आणि हे हांडा आपण पूर्ण हे भरून ठेवणार. तर मित्रांनो हे आज एवढं पाणी आपण ठेवणार म्हणजे हे कसं आहे 5-6 दिवस हे पाणी पुरेल पक्ष्यांना आणि प्राण्यांना. तर मित्रांनो आमचं एक सीजन आहे, वर्षातून एकदा आमची एक सीजन असतो आमचा बाळ हिरडा. ह्या आम्ही एक झाड आहे याचा हिरडा तोडतोय आणि त्याची विक्री करतोय. तर त्याच्यावरती आमचं वर्षभर हे कुटुंब चालत आहे. तर तो सीजन आता जवळ आलेले आहे. त्याच्यामुळे ना आता आपण हे जास्त पाणी आणून 5-6 दिवस हे पुरलं असं पाणी आणलंय. तर चला मित्रांनो पाहूयात आज आपण या ठिकाणी हे पाणी ठेवणार आहे. हे पाणी टाकणार आहेत आणि पाहू आपल्याला आता या ठिकाणी किती पक्षी आणि प्राणी पाणी प्यायला येतं. तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण हे दोन्ही पण ही कॅन्ड आणि हे जो हांडा आणलाय भरून हा पूर्ण पाणी आपण ते आपण दोन्ही डोरं भरून ठेवणार आहे. हा तू तिच्यावर पूर्ण भरून ठेव. तर मित्रांनो आपण नाही हे दगडी काढतोय कारण दगडी असलं ना का पाणी कमी साठत आहे याच्यामध्ये. आज आपण दगडी वर काढून घेऊ म्हणजे पाणी जास्त साठून राहील त्याच्यामध्ये. आता पक्ष्यांना प्राण्यांना सवय लागली, आता काय ते घाबरते नाही. त्याच्यामुळे हे सफेद होत दिसत होतं ना म्हणून आपण दगडा टाकली होती. दगड आपण बाहेर काढू आणि हे मेरनं लावून घेऊ असं म्हणजे प्राणी पण आतमध्ये पाय देणार नाही.
मित्रांनो बायकुनीला आम्ही पहिल्यांदा शिडीवर बघायला आणलं तर या ठिकाणी तर आता पक्षी शिट्टी मारल्या पक्षी वर आलं तर ती वर बघते तिला आश्चर्य वाटलंय नेमकं शिट्टी मारल्या पक्षी आलं तर हे बघा मित्रांनो आज दोन्ही टिळण भरून ठेवलेत आपण आता